नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भाजप किंवा इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या सर्वांच्या पाठीशी आपला पक्ष खंबीरपणे उभा आहे. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला किंवा विजय झाला असला तरी ते सर्व आमचे नेते असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी काढले. आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार राजू सेठ उपस्थित होते. 1 जून 1986च्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना उद्या सकाळी 8:30 वाजता हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर व कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी केले आहे. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तोंडाच्या घातक विकारांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय माध्यमिक शाळा अलारवाड येथे एकूण 50 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर बिंदू यांच्या वतीने तसेच IDA बेळगाव शाखेने पुरस्कृत केलेल्या सर्व रुग्णांना मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर अश्विनी अंगडी, डॉक्टर बसवराज आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. 1.5 ते पावणे 2 महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी पुन्हा एकदा शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला. सरकारीसह खासगी शाळांनी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना खाऊचे वाटप केले. सरकारी शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा हा दिवस आनंदात गेला. 4 महिन्यांपासून रखडलेल्या वॉर्ड क्रमांक 27 मधील नवी गल्ली भंगीबोळ येथील ड्रेनेजच्या कामाबाबत वॉर्डचे नगरसेवक रवी साळुंके यांनी आयुक्तांना जाब विचारल्यानंतर या कामाला आज सुरुवात झाली. ड्रेनेजच्या खोदाईमुळे गेले 4 महिने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शनी मंदिर व कपिलेश्वर उड्डाणपूल परिसरात बेशिस्त वाहन चालकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाटील गल्ली, स्टेशन रोड व SPM रोडवर वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या. बुधवारपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून दुपारनंतर शाळा सोडण्यात आल्या. यामुळे शनी मंदिर कॉर्नरवर वाहनांची गर्दी झाली होती. श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर बेळगाव येथे आज निर्जला एकादशी निमित्त भगवंतास विशेष चंदनउटी पूजा बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे आज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या मूर्तीवर किरणोत्सवाचा योग भाविकांना अनुभवता आला. बेळगाव परिसरात वळवानी दमदार हजेरी लावली असून तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीची कामे करण्यात येत असून शेतकरी कामात व्यस्त आहेत. मे महिन्याच्या अखेरीस धूळवाफ पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून शेती कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांमुळे शिवारं फुलून गेली आहेत. कर्नाटकातील नव्या काँग्रेस सरकारने प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान सदाशिवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी आपल्या घराच्या विजेच्या मीटरवर फ्री करंट नो रीडिंग असा मजकूर असलेला कागद चिकटवून सरकारने आपल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे सूचित केले आहे. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला त्यांनी दिलेली आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी चौगुले यांनी ही शक्कल लढवली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज बेळगावला बिम्सला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आसिफ उर्फ राजू सेठ यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. कालच त्यांनी मुत्यानट्टी येथे पाणीपुरवठा योजनेला चालना दिली होती. आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव भागात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत असून ते पाणी आजूबाजूच्या विहिरींमध्ये मिसळत असल्यामुळे पाणी दूषित झाले आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर रोजच्या वापरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर सांडपाण्यामुळे डासांचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गावर निपाणी कोल्हापूर ब्रिजवर कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील 2 जण जखमी झाले, तर कारमधील 2 जण सुदैवाने बचावले. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. सदर घटना बुधवारी 12:30च्या सुमारास घडली. या घटनेत प्रथमेश जाधव व नेहालेका देसाई जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील कोयना व वारणा जलाशयातील पिण्याचे पाणी कृष्णा नदीत सोडण्याची पावले उचलावीत अशी मागणी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याकडे केली. काल बेंगळूर येथे प्रकाश हुक्केरी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.